देशातील कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून नवीन कामगार संहिता न्यू लेबर कोड्स आता लागू होत आहेत. या नवीन बदलांचा सर्वाधिक परिणाम बांधकाम क्षेत्र, विकासक, बिल्डर्स आणि मजूर पुरवठादार लेबर कॉन्ट्रॅक्टर्स यांच्यावर होणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कामाला स्थगिती मिळण्यासोबतच कडक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. संयुक्त जबाबदारी, मुख्य मालक सुटू शकणार नाही. नवीन कायद्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे संयुक्त जबाबदारी, जॉईंट लायबिलिटी. जर एखाद्या लेबर कॉन्ट्रॅक्टरने मजुरांचे पगार किंवा वैधानिक थकबाकी स्टॅच्युटरी ड्यूज देण्यास कसूर केली, तर त्यासाठी बिल्डर किंवा मुख्य विकासक तितकाच जबाबदार मानला जाईल. यामुळे आता बिल्डर्स कंत्राटदारांची बिले देण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्ण कायदेशीर पूर्ततेचे पुरावे मागणार आहेत. कंत्राटी कामगार नियम, 50 कामगारांची मर्यादा. कंत्राटी कामगार कायद्याच्या तरतुदी आता 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या साइट्सना लागू होतील. 50 पेक्षा कमी कामगार असल्यास कंत्राटदार परवाना किंवा मुख्य मालक नोंदणीची गरज भासणार नाही. मात्र कामगार संख्या 50 पेक्षा कमी असली तरीही पगार वेळेवर देणे, किमान वेतन, पीएफ, ईएसआयसी आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे बंधनकारक आहे. पगार लांबणीवर टाकणे किंवा सुरक्षिततेत हलगर्जी करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. पगार आणि कामाच्या स्वरूपात बदल. वेतन संरचना. केवळ मूळ पगार कमी दाखवून चालणार नाही. जास्त भत्ते दिल्यास ते पगाराचा भाग मानले जातील, ज्यामुळे पीएफ, ग्रॅच्युइटी आणि बोनसचा खर्च वाढू शकतो. पगार वेळेतच द्यावा लागेल. वेळेत पगार न देणे ही आता कारकुनी चूक न मानता दंडनीय अपराध मानला जाईल. कामाचे तास. दिवसाचे कामाचे तास 8 पर्यंत मर्यादित असतील आणि ओव्हरटाईमसाठी विहित दराने मोबदला देणे अनिवार्य असेल. स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत. स्थलांतरित मजुरांसाठी आता अधिक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. मजुरांसाठी पीपीई किट, सुरक्षितता प्रशिक्षण, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि शौचालयांची सोय करणे बंधनकारक आहे. महिला कामगारांना त्यांच्या संमतीने आणि सुरक्षिततेच्या खात्रीने सर्व शिफ्ट्समध्ये काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. कठोर दंड आणि तपासणी. नवीन कायद्यानंतर्गत दंडामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. छोट्या दंडाऐवजी आता मोठ्या रकमेचा दंड आणि वारंवार होणाऱ्या गुन्ह्यांसाठी थेट खटला भरला जाईल. डिजिटल नोंदणी आणि परवाना प्रणालीमुळे इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर कधीही डिजिटल पद्धतीने कागदपत्रांची तपासणी करू शकतात. तज्ज्ञांचा सल्ला. सर्व कंत्राटदारांनी आपली वेतन संरचना, नोंदणी आणि सुरक्षिततेच्या नियमांचा तातडीने आढावा घ्यावा. आजचे पालन उद्याचा दंड टाळेल असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते किंवा त्यांची बिले रोखली जाऊ शकतात.